विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वी मधील 15वा धडा समांतर रेषांचे गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन यामधील स्वाध्याय 15 पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करा आणि या अगोदरचे स्वाध्याय पाहून घ्या। ओके, चला वेळ न घालवता पहिला प्रश्न समजून घेऊया। रेषा AB समांतर RS समांतर CD म्हणजे या समांतर रेषा आहेत आणि त्याला PQ या छेदिकेने छेदलेला आहे, हे PQ। तर यामध्ये आपल्याला संगत कोन आणि आंतरकोन यांच्या एकूण किती जोड्या आहेत असं विचारलेलं आहे। तर लक्षात घ्या, जर आपण इथं जर असा विचार केला की समजा जर हा एक या ठिकाणी समजा असं जर आपण करून घेतलं आणि याला जर नाव दिलं इथं A B C आणि D, ठीक आहे। परत इथं जर असं आपण करून घेतलं तर इथं जर नाव घेतलं आपण EFGH नंतर परत या ठिकाणी जर असं आपण करून घेतलं IJK आणि L, तर लक्षात घ्या इथं म्हणजे A लक्षात काय ठेवायचं, कोण A एकरूप काय असतो, E असतो। काय असतो, एकरूप कोण E। तर पहा ही एक जोडी, अशा आपल्याला जोड्या याच्यातून शोधायच्या असतात। एक, त्यानंतर ही 2, त्यानंतर परत जर इकडे गेलं 3 आणि परत 4, या साईडला 4 या साईडला 4, 8 झाल्या। त्यानंतर लक्षात घ्या ही A आणि त्याच्यानंतर इथे एक होईल ही, म्हणजे डायरेक्ट अशी एक होईल 9, त्यानंतर या साईडला एक होईल 10 आणि टोटल जर आपण एक एक जर जोड्या मोजल्या तर म्हणजे लक्षात घ्यायचं इथं A जर घेतला आपण तरच संगत कोन म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक हा कोन सोडायचा आणि हा म्हणजे AE जसं दाखवले तसं संगत कोनाच्या या ठिकाणी जर 2च लाईन असतील तर या ठिकाणी 8 संगत कोन निघतात। आता या ठिकाणी तिसरी समांतर रेषा आहे म्हणजे 8 आणि 4 म्हणजे प्रत्येक ह्याला 4-4 निघतात, म्हणजे या ठिकाणी संगत कोनाच्या जोड्या जर काढल्या तर आपण त्या निघतील 12। किती संगत कोन, त्या निघतील आपल्या जोड्या 12। आणि परत विचारले आंतरकोन। आता आंतरकोन म्हणजे काय, तर लक्षात घ्यायचं आंतरकोन म्हणजे हे मधले, म्हणजे इथं C आणि हा E म्हणजे हे आंतरकोनाच्या अशा जोड्या असतात। तर CE, त्याच्यानंतर HI, त्याच्यानंतर G आणि J, त्याच्यानंतर DF, असं आपण जर आंतरकोनाच्या जोड्या काढल्या तर त्या जोड्या येतात 6। आंतरकोनाच्या किती जोड्या येतात, आंतरकोन त्याच्यातील 6 जोड्या आणि दोघांची बेरीज केली तर किती येतील 18। तर या ठिकाणी 18 हे या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे। स्वाध्याय पाहण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी समांतर रेषा म्हणजे काय हे या ठिकाणी तुम्ही वाचायचं। त्यानंतर छेदिका नेमकी कशी असते हे देखील वाचून घ्यायचं। त्यानंतर आंतरकोन म्हणजे काय, त्यानंतर संगत कोन आणि व्युत्क्रम कोन, ही सर्व माहिती तुम्ही वाचून घेतल्यानंतर तुम्हाला या जोड्या समजणार आहे। ठीक आहे, तर अगोदर स्वाध्याय पाहण्याच्या अगोदर टोटल ही माहिती वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल। ओके, चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न दुसरा, पुढील आकृतीत रेषा AB या ठिकाणी समांतर रेषा CD, आता AB आणि CD या समांतर रेषा आहेत, त्याला P आणि R ही काय आहे, छेदिका आहे। जर रेषा AB व AB ला P बिंदू मध्ये आणि बघा आता रेषा कुठली आहे AB याला P बिंदू मध्ये आणि CD ला R बिंदू मध्ये, म्हणजे हे CD ला R बिंदू मध्ये छेदते, तर आंतरकोनाच्या एका जोडीचे कोनदुभाजक बिंदू T मध्ये छेदतात। आता हे पहा, हे या ठिकाणी कोनदुभाजक T मध्ये छेदतात, तर कोन PTR चे आपल्याला माप काढायचे। काय काढायचे, PTR चं माप काढायचे। तर म्हणजे PT आणि R हे आपल्याला
काढायचा आहे. तर इकडे लक्षात घ्या, सर्वात अगोदर इथे काय काय दिलेले, रेषा ए बी, एकरूप रेषा, समांतर रेषा सी डी. आता पहा, ए बी आणि सी डी कशा आहेत, समांतर आहेत आणि ह्या पी आर या छेदिकेने छेदतात. कुठल्या, पी आर ही काय आहे, यांची छेदिका. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता या ठिकाणी जर आपण कोन बी पी आणि आर, म्हणजे हा एवढा जर कोन घेतला, कोन बी पी आणि आर, व कोन डी आर आणि पी, म्हणजेच डी आर आणि पी इतका जर घेतला तर हे आंतरकोन आहेत. म्हणजे बी पी आर आणि डी आर पी हे कसे येतं, आंतरकोन आहेत. कसे येतं, आंतरकोन. मग एक लक्षात घ्या, आंतरकोनाच्या मापाची बेरीज किती असते, तर 180. म्हणजे या दोघांची बेरीज किती आली, 180. इथे 180 लिहितो मी. समजलं इथपर्यंत. तर या दोघांची बेरीज किती आली, कोन बी पी आर अधिक कोन डी आर पी, 180 अंश. कशामुळे, आंतरकोन झाल्यामुळे. आता पुढे, तर आता इथं काय आहे, किरण पीटी आहे. म्हणजे हा किरण आहे आणि हा कशाचा आहे, बी पी आर चा. हा काय आहे, पीटी हा काय आहे, किरण आहे. आणि या ठिकाणी पुन्हा आर टी हा पण किरण कशाचा आहे, तर तो आहे डी आर पी चा. म्हणजे हा कोन दुभाजक आहे. कसा आहे, कोन दुभाजक आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, मापकोन टी पी आर, म्हणजेच टी पी आणि आर हे कसे आहेत, अर्ध आहे. कशाच्या, मापकोन बी पी आर च्या. कसे आहे, अर्ध. आणि यालाच आपण टी पी आर च्या अर्ध असं देखील लिहू शकतो. असं लिहू शकतो. आणि मापकोन टी आर आणि पी जे आहे तो आहे हाफ. कशाचा, तर मापकोन डी आर पी चा. इतकं झाल्याच्या नंतर याला आपण कोन बी पी आर अधिक मापकोन डी आर पी याला 180 असं लिहू शकतो. ओके, तर आता त्रिकोणाचे तिन्ही कोणाची बेरीज किती असते, 180 अंश. हे आता आपल्याला या ठिकाणी इथं होईल 1/2 आणि मापकोन काय होईल, बी पी आर अधिक 1/2 मापकोन कोणता, हे डी आर पी प्लस मापकोन पी टी आर बरोबर 180 अंश. का, कारण माप काय, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. ओके, तर आता आपल्याला या ठिकाणी कॉमन 1/2 निघल. इथं कंसात काय राहील, मापकोन बी पी आर अधिक मापकोन डी आर पी हे एका कंसात जाईल, अधिक मापकोन पी टी आर होईल आणि बरोबर राहील 180 अंश. आता 1/2 आणि या दोघांच्या मापाची बेरीज आहे 180 अंश. ओके, आणि इथं राहणार आहे मापकोन पीटीआर. पीटीआर बरोबर 180 अंश. आता हे इथं राहील 90 हे अधिकचे या ठिकाणी वजा होतील. म्हणजेच काय होईल, मापकोन पी टी आर बरोबर किती होणार आहे, 180 वजा 90, म्हणजे उत्तर किती येणार आहे, 90 अंश. आणि आपल्याला या ठिकाणी पीटीआरच विचारलेला आहे, त्यामुळे हा किती येणार आहे, पीटीआर 90 अंश येणार आहे. ओके, असं आपण याला सोडू शकतो. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. आता सोबतच्या आकृतीची रेषा एल समांतर रेषा एम, रेषा ए समांतर बी, तर एक्सचं आपल्याला माप विचारलेलं आहे. तर ही आकृती लक्षात घ्या. आता इथं जर 110 असेल, इथलं माप देखील किती असणार आहे, 110. कशामुळे असणार आहे, कारण हे आहे तर संगत कोन. संगत कोनाची कसे, संगत कोनाच्या जोडीची माप कसे असतात, सारखे. हे लक्षात घ्यायचं. तर आता काय करायचं आपल्याला, याला समजा आपण नाव देऊ, याला देऊ वाय, याला देऊ इथं कोपऱ्यात झेड, ह्या इथं देऊ एक्स. ठीक आहे, हे नाव दिले आपण समजा. तर
हे किती झालं 110, तर हे पण किती झालं 110. ओके. तर आता वाय आणि झेड म्हणजे ही जी रेष आणि ही जर अशी रेष विचार केला तर ही रेषीय जोडीतील कोण आहेत, कशातील रेषीय जोडीतील. मग वाय अधिक झेड बरोबर माप किती असणार आहे, रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. इथे आपल्याला वाय माहिती आहे किती 110 अधिक झेड बरोबर 180 आणि अधिकची इकडे वजा म्हणजे झेड बरोबर 180 वजा 110 म्हणजे झेड किती आला आपला, तर तो येईल 70. किती येईल 70 म्हणजे या ठिकाणी इथं किती आलं 70. हे आपल्याला लक्षात आलं. आता हे जर 70 असेल तर एक्स पण किती असणार आहे 70. का, कारण सुरुवातीला सांगितलं होतं हे झेड आणि एक्स हे संगत कोण आहेत, कसे इथं संगत कोण, आणि संगत कोण कसे असतात एकरूप असतात. म्हणून कोण एक्स एकरूप कोण झेड म्हणजेच एक्सचं पण माप किती येणार आहे 70. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके. तर धड्याची माहिती वाचा व्यवस्थित, तर तुम्हाला हे प्रश्न समजणार आहेत. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर प्रश्न क्रमांक 4, दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर पुढील सत्य विधान आपल्याला ओळखायचे. तर लक्षात घ्या, आता इथं आपल्याला विचारलेले आहे की दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. कशा दिलेल्या आहेत, दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. तर आता दोन जर समांतर रेषा एका छेदिकेत छेदत असतील म्हणजे समांतर रेषा म्हणजे अशा, आणि एका छेदिकेत छेदत असतील, ओके, छेदत असतील, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की सत्य विधान कोणते ते ओळखायचे. तर पहिलं विधान, संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात. संगत कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण कसे असतात एकरूप असतात. आता बघा, संगत कोण ते कसे असतात एकरूप असतात. वरील उदाहरणामध्ये पण आपण या ठिकाणी पाहिलं होतं की संगत कोणाच्या जोड्या कशा असतात एकरूप असतात. हे विधान देखील कसं आहे सत्य. तर पुढं, विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एकरूप असतात, हे पण विधान कसं आहे बरोबर आहे. आणि आंतरकोण पूरक कोण असतात, आंतरकोणाच्या मापाची बेरीज 180 म्हणजे हे पण कसं आहे या ठिकाणी योग्य आहे. आणि संगत कोण रेषीय जोडीतील कोण असतात हे या ठिकाणी चुकीचे, म्हणजे या ठिकाणी हे सत्यच्या ऐवजी असत्य विधान पाहिजे. असत्य विधान कोणते, तर ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर येणार आहे. ओके, सत्य नाही ते काय पाहिजे असत्य. पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 5 पाहूया. आकृतीत रेषा PQ समांतर रेषा RS म्हणजे PQ आणि RS या समांतर रेषा आहेत. त्याला MN ही काय आहे छेदिका आहे. आणि ते दिले RBM म्हणजे या ठिकाणी RB आणि M हे दिलेले आपल्याला 130 अंश. तर AT हा कोण PA आणि N चा कोण दुभाजक आहे. AT हा काय आहे PA आणि N म्हणजे हे असा याचा कोण दुभाजक आहे. तर कोण दुभाजक आहे तर आपल्याला PA आणि T म्हणजे इतकंच माप काढायचं आपल्याला या साईडचं. तर हे माप किती असेल असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, इथं जर आपण PQ आणि RS ह्या कशा येतात समांतर रेषा येतात, म्हणजेच रेषा PQ आणि कुठली RS, ओके, या समांतर रेषा आहेत आणि या कशाने छेदलेल्या आहेत, तर हे छेदलेले आहेत M आणि N या लाईनने. तर लक्षात घ्या, इथं कोण RB आणि M, कोण RB आणि M हा जो आहे, त्यानंतर PAB हे आंतर कोण पूरक आहेत. म्हणजे हे जे आहेत जसं RB आणि M आणि PAB हे आंतरकोण कसे आहेत पूरक कोण आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज किती असणार आहे 180 अंश असणार आहे. किती असणार आहे 180 अंश. आपण तसं लिहूया. तर आता त्याला लिहिताना कसं लिहिणार आपण, कोण PA आणि B, ओके, अधिक कोण RB आणि M
आर बी आणि एम पी ए बी हे कसे आहेत दोघं आंतरकोन पूरक आहेत. कसे आहेत आंतरकोन पूरक आहेत. मग आता या दोघांची बेरीज किती असणार आहे तर 180 अंश असणार आहे. किती अंश 180 अंश. आता याच्यातला माप आपल्याला आर बी ए चं माप माहिती 130. तर काय लिहूया आपण कोन पी ए बी अधिक 130 बरोबर 180 अंश. तर इथे 130 अधिकचे वजा होतील म्हणजेच कोन पी ए बी किती होणार आहे तर 180 मधून 50 राहतील इथं त्या दोघांची वजाबाकी केल्या. आता हे पी ए बी भेटलाय तर हा टोटल भेटलाय एवढा. ओके तर आपल्याला किती पाहिजे फक्त हा इतकाच पाहिजे म्हणजे आलं लक्षात. आता इथं काय किरण एटी आहे. एटी हा काय आहे पी ए बी चा कोन दुभाजक आहे. काय आहे पीटी ए काय आहे ए लक्षात घ्या कोन पी ए बी चा किरण एटी हा काय आहे कोन दुभाजक आहे. कोण आहे कोन दुभाजक. कोन दुभाजक आहे. ओके तर मग आपण काय लिहू शकतो कोन पी ए टी बरोबर 1/2 म्हणजेच अर्धा कोन पी ए बी. ओके मग आता पी ए टी आपल्याला माहिती पी ए टी माहिती का नाही. मग आता इथे 1/2 गुणिले इथं काय आलं 50 म्हणजेच उत्तर किती आलं 25. किती आलं 25 म्हणजेच कोण पी ए टी किती असणार आहे आपला 25. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 दोन समांतर रेषेला छेदल्यास एकरूप कोणाच्या किती जोड्या तयार होतील असं विचारलं. आता दोन समांतर रेषा आहेत समजा या आणि त्याला दोन समांतर रेषेने छेदलं म्हणजे अशी आकृती होईल. तर प्रत्येक छेदनावर एक असे 4 छेदनबिंदू होतील म्हणजे 1 2 3 4 असे किती होतील 4. तर एका छेदनबिंदूवर किती 4 कोण आहेत ना बरोबर आहे. म्हणून आपल्याला इथं 1 2 3 4 आहेत. किती छेदनबिंदू आहेत 4 म्हणजे 4 गुणिले 4 16 कोण तयार होतील. किती 16 कोण तयार होतील. इथपर्यंत लक्षात आलं. आणि म्हणून याच्या जर जोड्या करायच्या असतील तर 16 असल्यामुळे काय होईल 16 कोण येथे 16 काय येतं कोण भागिले 2 बरोबर या ठिकाणी येणार आहे 8 जोड्या. किती येणार आहे 8 जोड्या. ओके त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 सोबतच्या आकृतीमध्ये रेषा EF समांतर रेषा CD असेल तर या ठिकाणी 180 वजा मापकोन CBA विचारलेला आपल्याला. मापकोन काय विचारलाय CBA. आता लक्ष द्या CB आणि A म्हणजे या ठिकाणी हा इथला कोण विचारलेला आहे आपण. ओके हे CBA. तर आता लक्षात घ्या आता हे जे आहे कोण E त्याच्यानंतर A आणि N EAN आणि CBA हे संगत कोण आहेत. कसे कोण आहेत कोण EAN बरोबर कोण CBA बरोबर का कारण संगत कोण कसे असतात संगत कोण म्हणजे जर CAN 108 असेल तर CBA पण किती आहे 108. कोण CBA पण किती आहे 108 आहे. आणि आपल्याला CBA 180 मधून वजा करायला सांगितले म्हणजेच 180 अंश वजा मापकोन CBA असं आपल्याला इथे या ठिकाणी गणित दिलेले. तर आता 180 वजा 108 म्हणजेच उत्तर येणार आहे 72. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8 रेषा AB समांतर CD असून रेषा PQ त्यांची छेदिका आहे तर व्युत्क्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील. आता AB आणि CD या दोन रेषा आहेत आणि ही PQ ही काय आहे त्याची छेदिका आहे असं जर आपण गृहीत धरलं तर व्युत्क्रम कोणाच्या जोड्या किती.
असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर पहा एक जोडी होईल क्रमकोणाच्या. तर या ठिकाणी पहा पहिली जोडी अशी बनेल, हे एक इथं समजा ए दिलं, इथं बी देऊया आणि ही होईल सी आणि ही डी. म्हणजे या ठिकाणी व्युत्क्रम कोणाच्या दोन जोड्या तयार होतात. म्हणजे पहिली जोडी काय होईल या ठिकाणी ए बी आणि दुसरी काय होईल सी डी. अशा दोन जोड्या तयार होतील. म्हणजे असं लक्षात आलं का? म्हणजे झेड टाईप मध्ये लक्षात ठेवायचं, या साईडला ही जोडी एक, ही जोडी एक. पुढील प्रश्नाकडे होऊया. चला प्रश्न क्रमांक 9 पाहूया. ए बी समांतर सी डी आणि जी एच यांची छेदिका आहे. जर कोण ई एफ सी दिलेला आहे आपल्याला आणि जी ई बी पण दिलेला आहे आणि डी एफ सी काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला कोणता काढायचा? डी एफ सी. डी एफ आणि सी म्हणजे आपल्याला इथलं माप काढायचंय. ओके, तर इथला आपल्याला कोण काढायचा आहे. तर लक्षात घ्या, इथं जर आपण नीट निरीक्षण केलं तर ई जी ई आणि बी, जी ई आणि बी, त्यानंतर ए ई जी, ए ई एफ असं पण केलं तरी चालतंय. बघा आता काय, जी ई आणि बी आणि ए ई एफ हे विरुद्ध कोण आहेत. काय येतं? हे विरुद्ध कोण आहेत. आता विरुद्ध कोण कसे असतात? एकरूप असतात. बरोबर आहे. कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे हे जे माप आहे हे आणि हे माप कसं झालं? सारखं. तर काय होईल मग? कोण ए ई एफ बरोबर किती झालं? 2x अधिक 5. ओके, तर आता ए ई एफ अधिक सी एफ ई अधिक सी एफ ई, हे जे दोन आहेत हे दोन आंतरकोन आहेत. कसे येतं? आंतरकोन. आता इथलं माप माहित झालं आपल्याला. काय? 2x अधिक 5 आणि हे ए ई एफ आणि त्यानंतर सी ई एफ हे काय तर आंतरकोन आहेत. म्हणजे इथलं देखील माप किती होणार आहे? तितकंच होणार आहे. किती? तर 3x अधिक 25. याला आपण असं लिहू शकतो, कोण ए ई एफ अधिक कोण सी एफ ई बरोबर 180 अंश. का? तर हे आंतरकोन पूरक आहे. आंतरकोन किंवा पूरक कोण यांची बेरीज 180 अंश असते. आता हे कितीला? ए ई एफ किती झाला? 2x अधिक 5 अधिक सी एफ, हे बघा सी एफ आणि ई हा काय आहे? 3x अधिक 25 बरोबर येणार आहे 180 अंश. ओके, आता हे 2 आणि हे 3x 5x झाले इथं, अधिक हे 25 आणि 5 30 झाले 180. हे 30 अधिकचे वजा झाले 5x बरोबर 180 वजा 30 हे झाले 150 आणि हे 5 आणि x मध्ये गुणाकार गेले भागाकारामध्ये. म्हणजेच x बरोबर 150 भागिले 5, तर 5 त्रिक 15 30 अंश. x ची किंमत किती आली आपल्याला? 30 अंश. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता ही x ची किंमत आली आपल्याला 30 अंश. आता विचारलंय काय आपल्याला इथं? डी एफ आणि एच. आता लक्षात घ्या, डी एफ आणि एच म्हणजे हा विचारला इथला. ओके, डी एफ एच विचारलेला आहे. तर आपल्याला हे पहा, हे दोन कोण आहेत कसे आहेत? एकमेकाच्या. म्हणजेच इथं जर 3x अधिक 25 माप असेल या बाजूला, तर त्याच्या इथे पण माप किती येणार आहे? 3x अधिक 25. ओके, हे लक्षात घ्या. आता जर आपण म्हणजे विरुद्ध कोण कसे असतात? सारखे. हे पण लक्षात घ्यायचं. तर आता आपल्याला x ची किंमत 30 आली, म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये 30 ठेवायचं फक्त x मध्ये. म्हणजेच काय होईल? 3 गुणिले 30 अधिक 25, 30 त्रिक 90 अधिक 25 होईल
100 115. तर आपल्याला DFH किती आलेलं आहे? 115 आलेलं आहे. 115 1 नंबरच्या ऑप्शन मध्ये पाहायला मिळेल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 10 नंबरचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत AC समांतर BT इथं दिले TOP टॉप 100 दिले आपल्याला. TO आणि P टॉप इथं किती दिलाय? 100 अंश. ओके. तर YX समांतर रेषा YZ म्हणजे YZ ही आणि ही रेष समांतर आहे. तर आपल्याला X ची किंमत काढायला या ठिकाणी सांगितलेली आहे. तर ही आकृती नीट लक्षात घ्या. तर इथं आपल्याला रेषा AC समांतर काय आहे? BT. AC समांतर काय आहे? BT. आता पहा इथं AC आणि BT समांतर रेषा आहे, म्हणून या ठिकाणी कोण TOP टॉप किती दिला आपल्याला? 100. किती दिला? 100 ही माहिती आपल्याला दिलेली आहे. तर आता इथं लक्षात घ्या, कोण TOP टॉप समांतर कोण CYO. आता लक्षात घ्या, TOP आणि CYO हे जे कोण आहेत हे संगत कोण आहेत. म्हणजे हे जर 100 अंश असेल तर इथं पण किती असणार आहे? 100 अंश. म्हणजे कसे येतं? संगत कोण आहे. ठीक आहे. तर आता लक्षात आलं का? तर या ठिकाणी किती आला मग? कोण CYO बरोबर आला 100. तर जर CY इथं जर 100 आला तर आता लक्षात घ्या, हे आणि त्यानंतर X Y आणि Z याचा जर विचार केला आपण ह्या Y चा इथल्या, तर हे Y च्या ही बाजू म्हणजे ही जर 100 असेल तर हे रेषीय जोडीतील कोण होतात हे लक्षात आलं का? म्हणजे ही 100 असेल तर हे मध्ये इथं किती येणार आहे? 80 माप येणार आहे. म्हणजेच काय लिहू आपण? कोण X Y आणि Z किती येणार आहे? 80 अंश रेषीय जोडीतील कोण. कसे? रेषीय जोडीतील कोण होते. ओके. कोणानुसार हे 100 असेल तर हे 80 झालं. आता आपल्याला विचारलंय काय या ठिकाणी? X ची किंमत काढायची, म्हणजे याची किंमत काढायची. बरोबर आहे. मग आता हा जो त्रिकोण आहे ही आणि ही बाजू सारखी, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. बरोबर आहे. समद्विभुज त्रिकोण आहे आणि समद्विभुज त्रिकोणा म्हणजे समान बाजू असतात ना, त्याच्या समोरील कोण पण कसे असतात? समान असतात. लक्षात आलं? म्हणजेच आपण इथं असं लिहू शकतो, रेख YX ही कशी आहे? समांतर रेख YZ आणि ह्या समांतर बाजू समोरील जे कोण असतात ते एकरूप असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे कोण X जे माप आहे तेच कोण Z चं पण असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. तर आता हे तर आपल्याला इथलं माप आलेलं आहे 80 अंश. मग आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? तर ती असते 180 अंश. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो, कोण X अधिक कोण Y अधिक कोण Z या तिघा कोणाची बेरीज असणार आहे 180 अंश. याच्यामध्ये आपल्याला Y ची या ठिकाणी माहिती किती आहे? 80 आणि Y अधिक Z बरोबर 180 आणि हे 80 इकडे जर गेले तर कोण Y अधिक कोण Z बरोबर दोघांची वजाबाकी येणार आहे 100. आता या म्हणजे हे दोघांची बेरीज 100 आली, याचा अर्थ दोन्ही कसे आहेत? हे सारखे आहेत. म्हणजे एक किती असणार आहे? 50चा. ओके. तर याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. आता कसं आहे, हे सर्व नाही लिहिलं तरी तुम्ही इथं पण आकृतीचं निरीक्षण करून रेषीय जोडीतील कोण, त्याच्यानंतर समांतर बाजू समोरील कोण सारखे असतात हे असं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके. तर किती आलं उत्तर मग आपलं? 50. किती आलं? 50. का? कारण हे Y आणि Z या दोघांची बेरीज 100 आहे आणि दोघं सारखे आहेत, म्हणजे हे 50 असेल आणि हे 50 असणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया.
चला प्रश्न क्रमांक 11. सोबतच्या आकृतीत रेख AB समांतर रेख CD आणि PQ समांतर RS असल्यास संगत कोणाच्या जोड्या तयार होतील? तर लक्षात घ्या, रेख AB एकरूप रेख CD हे जर असेल तर संगत कोणाच्या इथं? संगत कोणाच्या 8 जोड्या पडतील. किती? 8. आणि जर PQ एकरूप रेषा रेख RS तर याच्या जोड्या हे जर सारखे असतील तर याच्यामध्ये संगत कोणाच्या 8 जोड्या पडतील? 4. म्हणजे ह्या 8 आणि या 8 या दोघांची बेरीज केली तर 16. म्हणजे या आकृतीमध्ये 16 संगत कोणाच्या जोड्या आहेत या ठिकाणी. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 12. सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा EC मापकोन ACB 47 आहे, तर मापकोन ABC 53 आहे. तर आपल्याला मापकोन ACE काढायचा आहे. काय काढायचं आहे? AC आणि E काढायचा आहे. ओके, तर पहा या ठिकाणी AC आणि B दिलेला आहे 47. परत इथे दिला ABC. काय दिलेला आहे? A B आणि C हा किती दिलेला आहे? 53 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 53. लक्षात घ्या, आता हा ABC हा त्रिकोण होतो, बरोबर आहे. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. ओके, तर आता लक्षात घ्या, हे 53 आणि हे 47 आहे. या दोघांची जर आपण बेरीज केली तर हे 100. किती येईल? 100. तर मग जर या दोघांची बेरीज 100 असेल तर A किती असणार आहे? हा 80 अंश. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तर आता पहा, आकृतीचं निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला हे असं डायरेक्ट उत्तर पण लक्षात येतात. फक्त थोडस आपल्याला संगत कोण कुठे असतात, त्यानंतर विरुद्ध कोण काय आहे, ह्या संकल्पना जर क्लिअर असतील तर हे प्रश्न आपल्याला या आकृतीचं निरीक्षण करून देखील सुटू शकतात. ओके, तर चला आता हे किती झालं? 80 A, बरोबर आहे. तर आता पुन्हा आकृतीचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर पहा, या ठिकाणी इथं म्हणजे असं या ठिकाणी झेड सारखं तयार होईल. म्हणजे हा जर 80 असेल तर इथलं माप पण किती असणार आहे? 80 अंश. का? कारण विथ क्रमकोन. लक्षात येते का? तर मग मला सांगा, हे जर ही जी लाईन आहे ही रेषीय जोडीतील कोण आहे? म्हणजे हे 47 हे 80. मग या दोघं या कोणाची, या कोणाची आणि या कोणाची, या तिघांची बेरीज किती असणार आहे? 180 अंश. म्हणजे 47 आणि हे 80 यांची जर परत आपण बेरीज केली तर ही बेरीज येईल 127. किती येणार आहे? 127. ओके, आणि मग जर आपण एवढ्या जर कोणाचं माप 180 घेतलं तर 180 वजा 127 जर केलं आपण तर हे उत्तर येणार आहे 53. म्हणजे इथलं माप किती असणार आहे आपलं? 53 अंश. लक्षात येते का? म्हणजे आपल्याला गणित न सोडवता आकृतीकडे पाहिलं तरी आपल्याला उत्तर येऊन जाते. ओके, तर किती आलं? हे 53 अंश. आपल्याला विचारले काय आता इथं? A, C आणि E विचारले. मग आता इकडे बघा, A, C आणि E हे इथलं माप किती आलेलं आपलं? 80 अंश. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? 80. आणि दुसरा प्रश्न विचारलाय A, C आणि D. आता A, C आणि D म्हणजे A, C आणि D म्हणजे हे दोन्ही कोण मिळून, अलग लक्षात, हे दोन्ही कोण मिळून आता किती? A, C आणि D असं विचारलंय. ओके, तर या दोन्हीची बेरीज करायची, 80 आणि 53. 80 आणि 53, 9, 10, 13, 133. म्हणजे A, C आणि D किती आला? 133. असं आपण म्हणजे उत्तर काढू शकतो. प्रत्येक आकृतीवर डायरेक्ट ते उत्तर येतात. म्हणजे आपण न लिहिता सुद्धा आकृती पाहून निरीक्षण करून उत्तर काढू शकतो. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 13. एक इथं दिलंय, एक रेषा 2 समांतर रेषांना छेदत असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? एक रेषा 2 समांतर रेषेला छेदत असेल, या 2 समांतर रेषा आणि ही छेदणारी रेषा असं समजूया आपण.
तर पुढीलपैकी सत्य विधान ओळखायचंय. तर लक्षात घ्या इथं आता इथं विचारलंय विक्रम कोण पूरक असतात. विक्रम कोण कसे असतात, पूरक कोण असतात, हे नाही येणार आपलं. संगत कोण पूरक असतात हे या ठिकाणी नाही येणार. तर एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात, म्हणजे हे एकाच बाजूचे आंतरकोन हे दोन पूरक असतात. तर लक्षात घ्या एक जर रेषा असेल आणि दोन समांतर रेषेने तिला जर छेदला असेल तर सत्य विधान काय आहे, एकाच बाजूचे आंतरकोन या ठिकाणी पूरक असतात. हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढील बघू आपण विरुद्ध कोण पूरक असतात हे पण नाही येणार. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर सोबतच्या आकृतीचं निरीक्षण केल्यावर रेषा यल समांतर रेषा यम समांतर यन म्हणजे पहा या ठिकाणी ह्या ज्या रेषा आहेत यल यम आणि यन ह्या कशा आहेत, समांतर आहेत. तर एक एक्स वर एक वाय या छेदिका आहेत, म्हणजे ही एक्स आणि वाय छेदिका आहे. तर इथे दिलेलं आपल्याला ए बी चं अंतर दिलेलं आहे 18, हे 18 दिलेलं आहे. त्यानंतर बी सी दिलेला आहे आपल्याला 30. त्यानंतर क्यू आर दिलेला आहे, क्यू आणि आर 21 दिलेला आहे. आणि पी आर काढायचं आपल्याला, म्हणजे पी आणि आर इथपर्यंत काढायचं आहे. ओके, तर इथपर्यंत काढण्यासाठी आपल्याला अगोदर पी आणि क्यू चं या ठिकाणी माप काढावं लागणार आहे. तर इथं काय रेषा यल समांतर रेषा यम समांतर रेषा यन आणि छेदिका काय येतात, छेदिका दिलेल्या येतात एक्स वाय. ओके, तर इथं लक्षात घ्यायचं ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर हे काय आहे, आंतर छेदनाचा गुणधर्म आहे. कसा आहे, आंतरछेदनाचा गुणधर्म, हे लक्षात घ्यायचं. तर आता हा आंतरछेदनाचा काय गुणधर्म आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर ए बी छेद बी सी तसंच पी क्यू छेद क्यू आर हे आंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार आहे. त्याच्यात किमती ठेवायच्या. ए बी ची किंमत आपल्याला माहिती आहे 18, बी सी ची माहिती आहे 30, त्यानंतर पी क्यू ची आपल्याला किंमत माहित नाहीये जसं तसं, आणि क्यू आर ची माहिती आहे 21. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता आपण जर याला सोडून घेतलं तर काय होईल, मग आता क्रॉस गुणाकार जर केला तर काय होईल, पी क्यू बरोबर 18 गुणिले 21 भागिले 30. ओके, तर साहित्रिक 18 6 पंचे 30 होईल. त्यानंतर 3 3 1 3 3 दोन्ही 6 होईल भागिले 5 5 1 5 उरला 1 5 दोन्ही 10 उरतील 3.5 30 म्हणजे 12.6 काय आलं आपलं, पी क्यू आलं 12.6 आलं. आता आपल्याला पी आणि आर विचारलं डायरेक्ट, म्हणजे हे 12.6 आणि हे 21 या दोघांची बेरीज केली तर आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. म्हणजे काय होईल इथं, पी आर बरोबर काय होणार आहे, पी क्यू अधिक क्यू आर. मग पी क्यू किती आला आपला 12.6 अधिक क्यू आर आहे 21. दोघांची जर बेरीज केली आपण तर ती येणार आहे 33.6. किती येणार आहे 33.6 आणि उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 15 पाहूया. सोबतच्या आकृतीत एडी समांतर एच समांतर रेषा आय एल आणि एम एन ह्या आहेत, तर एक पी क्यू. तर या ठिकाणी आपल्याला 1 2 आणि 3 क्वेश्चन दिलेत या आकृतीवर. तर ही आकृती आपल्याला समजून घ्यायची. सर्वात अगोदर दिलेले आपल्याला आय जे एन 100 दिलाय आणि पी सी आणि डी विचारलाय. तर लक्षात घ्या इथं लिहूया आपण. आय जे एन दिलेला आहे, कुठे आहे आय जे आणि एन हा आपल्याला दिलेला आहे 100 आणि विचारलाय काय पी सी आणि डी. तर लक्षात घ्या पी सी आणि डी हा विचारलाय आपल्याला इथला. ओके, तर सर्वात अगोदर लक्षात घ्या जर इथं हा जर बी सी के आणि जे असं जर विचार केला तर हा समांतरभुज चौकोन आहे. कोणता, बी सी के आणि जे हा कसा आहे समांतरभुज.
हा समांतरभुज चौकोन आहे. ओके, तर इथं आपल्याला समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात या ठिकाणी, तर ते एकरूप असतात. समांतरभुज इथे लिहू का मी, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप. आता लक्ष द्या, सम्मुख कोन कोणकोणते येतं. इथं कोन बी जे आणि के एकरूप, कोन बी सी आणि के. आता लक्षात घ्या, म्हणजे बी जे आणि हे बघा बी जे आणि के, त्यानंतर बी सी आणि के, म्हणजे सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, तर आता इथं आपल्याला बी जे आणि के या ठिकाणी आपल्याला जे माहिती. ओके, काय माहिती आहे, जे किती आहे आपला 100. ओके, मग आता याचा अर्थ बी जे के बरोबर बी सी के हा पण किती आला, दोघांची 100च असणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजेच आपल्याला पुढे कोन बी सी आणि के हे एकरूप समांतर कोन पी सी आणि डी. आता लक्षात घ्या, बी सी के, आता हे बी सी आणि के आणि पी सी डी, म्हणजे पी सी डी हे म्हणजे कसे येतं एकमेकाच्या इथं विरुद्ध कोन आहेत. कसे येतं, विरुद्ध कोन आहेत. आकृतीकडे लक्षात घ्या. आता बी सी आणि के म्हणजे हा आणि हा हे काय येतं, विरुद्ध कोन आहेत. ओके, तर विरुद्ध कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे याचंही माप किती झालं, 100. किती झालं, 100. आलं लक्षात. आणि आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये हेच विचारले की पी सी डी, पी सी आणि डी किती आला आपला, 100. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे पहिल्या प्रश्नाचं. आता दुसरा प्रश्न विचारला आपल्याला, बी एफ 2 दिलाय आणि एफ जे 2च दिलाय, तर आपल्याला सी जी छेद जी के असं विचारलेलं आहे. तर ओके, तर आता आकृतीकडे येऊया आपण, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आता ही आकृती, तिथे आपल्याला काय विचारले, लिहून घेऊया आपण, इथं लिहून घेऊया. आता हे झालं 1 नंबरच्या प्रश्नाचं. आता बी एफ छेद एफ जे बरोबर सी जी छेद जी के हे काय, समांतर रेषेचा आंतरछेदाचा गुणधर्म आहे. समांतर रेषेच्या आंतरछेदाचा गुणधर्म म्हणजे बी एफ, लक्ष द्या, बी एफ आणि एफ जे तसंच सी जी आणि जी के हे काय आहेत, समांतर रेषेचा आंतरकोनाचा गुणधर्म. समांतर रेषांचा आंतरछेदाचा गुणधर्म लक्षात घ्यायचं. आता याच्यामध्ये किमती जर ठेवल्या तर बी एफ आणि एफ जे आपल्याला 2-2 दिले, 2-2, आणि या ठिकाणी जी के हे किती असणार आहे, मग जी सी के आणि जी के हे आपल्याला किती आहे या ठिकाणी, तर हे सारखे आहेत ना दोन्ही, म्हणून या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे याचं उत्तर येईल 1-1. इथे 1-1 म्हणजे एकास 1. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ओके, चला आता पुढील प्रश्न आहे. इथे दिलाय बी एफ च दिलेलं आहे आपल्याला आणि एफ जे दिलेलं आहे आणि आपल्याला बी एक्स दिलेलं आहे ना, एक्स के काढायचे. ओके, तर आता आपण जसं या अगोदर पाहिलं होतं तसंच याच्यातही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता काय लक्षात घेणार आपण, इथं 3 नंबरचा या ठिकाणी थांबा, आपण काय करूया, म्हणजे लक्षात नाही. आता हे गणित काय आहे इथं लक्षात घ्या, इथं लिहून घेऊया आपण याला. बी एफ काय दिलाय
3.1, FJ 3.1, त्यानंतर BX 3.5 आणि आपल्याला काय काढायचं आहे, XK काढायचं. ओके, हे गणित घेतले लिहून. हे आकृतीचं निरीक्षण करायचं. आता या आकृतीमध्ये आपल्याला काय सांगितले, आता BF दिलाय तर आपण असं लिहू शकतो याला BF अपॉन FJ बरोबर BX अपॉन XK. ओके, आता लक्ष द्या, BF आणि FJ बरोबर आहे, त्यानंतर BX आणि XK. नाही, 3 नंबर मध्ये आपलं BX. तर लक्षात घ्या, या आकृतीमध्ये इथं X लिहायचा राहिला, इथं X आहे. आता लक्षात घ्या, BF आणि FJ झालं, त्यानंतर हा बघा BX आणि XK म्हणजे हा, बरोबर आहे. तर हे आपण लिहून घेतलं. आता याच्या किमती ठेवूया याच्यात. आता BF किती दिलेला आहे आपल्याला 3.1, FJ बी 3.1 बरोबर BX किती दिलेला आहे, हा BX आहे, बरोबर आहे. तर हा BX दिलेला आहे 3.5 छेदात आणि हा XK काढायचा आपल्याला, बरोबर आहे. तर हा जशाला तसा ठेवून देऊया आपण या ठिकाणी. ओके, तर आता पहा हे कॅन्सल म्हणजे सारखे सारखे आहेत म्हणून एक आलं याचं, बरोबर आहे. म्हणजेच XK बरोबर काय राहिला 3.5 क्रॉस गुणाकार करून जरी घेतलं तरी ओके. तर याचं उत्तर आहे 3.5. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, पुढील आणि हा शेवटचा प्रश्न असणार आहे या स्वाध्यायामधला. पहा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, मागील स्वाध्याय पहा. आणि जर ऑनलाईन नवोदयची कोणी तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे, हे डाउनलोड करून घ्या. यामध्ये फ्री टेस्ट देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. 2017 ते 2026 पर्यंतचे नवोदयचे सर्व मॉक टेस्ट देखील या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. चला, आणि NMS NMS ची जर कोणी तयारी करत असेल तर याच्या देखील टेस्ट सिरीज आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. ओके, चला आता शेवटचा प्रश्न, वेळ न घालवता वाच तुम्ही या ठिकाणी. पहा, रेषा EF ही रेषा AB आणि रेषा CD यांची छेदिका आहे. इथे दिलेले मापकोन AEF 63, DFG 53, तर DFG चा संगत कोन AEF चा व्युत्क्रम कोन यांच्या मापांची बेरीज पुढीलपैकी कोणती आहे असे विचारले जातात. आता ही आहे बघा आपली आकृती. लक्षात घ्या, आता इथं महत्वाचं आहे आणि खूप सोपं आहे, कारण आपल्याला सोडवायची सुद्धा गरज नाही. नीट जर निरीक्षण करून आपण याचं उत्तर काढलं तर याचं उत्तर आपल्याला लागलीच येऊन जाणार आहे. 53 दिलाय, कोणता DF आणि G. ओके, त्यानंतर आपल्याला दिलेला आहे AE आणि F म्हणजे हा दिलेला आहे. ओके, आता लक्षात घ्या, हा जर या ठिकाणी 53 असेल तर ही समजा रेषीय जोडी, जर हा 53 असेल तर इथला किती येणार आहे, रेषीय जोडीतील कोणाचं माप किती असते 180 अंश. म्हणजे याच्यामधून आपण काय करायचे 53 वजा करायचे, तर किती येईल इथं 127. म्हणजे इथं किती माप आलं 127 अंश. इथपर्यंत लक्षात आलं आपल्या. ओके, रेषीय जोडीतील कोण यांची बेरीज घेऊ 180 अंश दोघांची. तर इथे किती होणार आहे, तर हा होणार आहे 117 आणि ही 63. या दोघांची बेरीज केली तर 117 आणि 63 दोघांची जर बेरीज केली तर ती 180 ती. तर ही रेषीय जोडीतील कोण करून घ्या. तर 63 आणि इथं काय होईल मग 117, कारण या दोघांची बेरीज रेषीय जोडीतील कोणाची 180 अंश असते. ओके, इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता लक्षात घ्या, आपल्याला काय विचारले इथं, तर इथं विचारले DFG चा संगत कोन आणि AEF चा व्युत्क्रम कोन यांच्या मापाची बेरीज. तर लक्षात घ्या, या दोघांची जर बेरीज केली
कुठली डीई, आपल्याला प्रश्न विचारलाय डीजी चा संगत कोण आणि एईएफ चा व्युत्क्रम कोण यांच्या मापाची बेरीज विचारली. आता एईएफ चा व्युत्क्रम कोण हा येईल आणि त्याच्यानंतर एईएफ या व्युत्क्रम कोण झाला तर डीएफजी चा संगत कोण. तर आता डीएफजी यांचा संगत कोण हा झाला, म्हणजे या दोघांची जर बेरीज केली त्या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 7 2 14 हातचा 1 येईल, इथे 4 244. या ठिकाणी 244 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर पहा, असे आकृत्यावरूनच आपण उत्तर काढू शकतो. फक्त आपल्याला रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज, त्याच्यानंतर व्युत्क्रम कोण एकरूप असतात, हे या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर असतील तर हा धडा सोपा आहे. थोडंसं वाचून घ्या आणखी पुढील स्वाध्यायामध्ये. त्याच्यानंतरचा स्वाध्याय आपला धडा 16वा सुरू होणार आहे.